नमस्कार मैत्रिणींनो, पुन्हा एकदा शंभूज क्रिएशन या चॅनल वरती तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण कटोरी ब्लाउज वरून कशा पद्धतीने मेजरमेंट घ्यायचे ते तुम्हाला इथे दाखवणार आहे. तर बघा, बहुतेक वेळा काय होतं, आपल्याला ब्लाउज कटिंग पण करता येतो, स्टिचिंग पण करता येतो, पण आपले जे मेजरमेंट घेण्याची पद्धत असते तिथं काहीतरी चुकतो, त्यामुळे आपला ब्लाउज बिघडतो. तर त्यासाठी इथे सविस्तर मी तुम्हाला दाखवणार आहे कशा पद्धतीने ब्लाउज वरून मापे घ्यायची, कुठे किती मार्जिन वाढवायची, कशा पद्धतीने कुठून टेप ठेवायचा, हे सर्व डिटेल मध्ये आपण या व्हिडिओ मध्ये बघणार आहोत. तर हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. तर हे बघा, हे कटोरी ब्लाउज आहे. इथे मी मापे देखील लिहून घेतली. बघा, आपल्याला एवढे मेजरमेंट जे आहेत ते आपल्याला ब्लाउज वरून घ्यायचे असतात. तर उंची घ्यायची असती, त्यानंतर छाती, कमर, कटोरी, पुढचा गळा, मागचा गळा, बाही आणि दंडघेर. आणि यामध्ये अजून एक मेजरमेंट आहे, ते म्हणजे मोंढा. आपण मोजून घेतो, पण मग तो ब्लाउज कटिंग करताना या मोंढा टाकत नाही, पण मग आपण मेजरमेंट मध्ये घेत असतो. तर हे सर्व मेजरमेंट आपल्याला ब्लाउजचे आहे आणि हे ब्लाउज वरून आपल्याला घ्यायचे. तर चला, इथे मी तुम्हाला दाखवते. तर बघा, व्यवस्थित ब्लाउज वगैरे ठेवून घ्यायचं. आता बहुतेक वेळा काय होतं, आता जे मापाला ब्लाउज आलेलं असतं ना, ते दुसऱ्या कोणत्या तरी टेलरकडे कस्टमरनी स्टिच केलेलं असतं. आता त्या ब्लाउज वरून कशा पद्धतीने मेजरमेंट घ्यायचे, कारण प्रत्येकाची शिवण्याची, मेजरमेंट घेण्याची आणि कटिंगची संपूर्ण पद्धत वेगवेगळी असते. त्यामुळे कशा पद्धतीने घ्यायचं ते आता आपण इथं बघू. तर बघा, जे हुक वगैरे आहे ते व्यवस्थित लावून घ्यायचे. इथे मी हुक लावून घेतलंय आणि ब्लाउज व्यवस्थित असा ठेवून घ्यायचा आहे. बघा, व्यवस्थित ठेवून घ्यायचा. त्यानंतर आपण आता इथून बघा, या पट्टीपासून आपण छातीचं मेजरमेंट घेणार आहे. बघा, ही गळ्याची जी लाईन आहे, बघा तुम्हाला पायपिंग दिसत असेल, इथून या पट्टीपासून आपल्याला टेप असं ठेवायचं आहे. बघा, ही मोंढ्यात जी शिलाई आहे, बघा इथं ही शिलाई आहे, इथपर्यंत आपल्याला मेजरमेंट घ्यायचं आहे. तर व्यवस्थित जास्त खेचायचं पण नाहीये आणि जास्त लूज पण सोडायचं नाही. तर किती आलं, 8 इंच. हे बघा, व्यवस्थित अजून मी तुम्हाला दाखवते. हे बघा, 8 इंच आपलं छातीचं मेजरमेंट आलंय. तर आपण इथं आता लगेचच लिहून घेऊ 8 इंच. हे बघा, आता हे 8 इंच लिहिले, पण आता हे फक्त एका पार्टचं झालं. तर हे ब्लाऊजचे किती पार्ट आहे आपले, 4. कारण हे बघा, हा एक आहे, त्यानंतर हा एक आणि पाठीमागचे 2. म्हणजे असे आपले किती, पूर्ण राऊंड जो आहे तो 4. म्हणजे आपण बघा, छातीचा चौथा भाग म्हणतो ना, तर आता आपण इथे एकाच भागाचं मेजरमेंट घेतोय आणि एकाच भागाचं ब्लाऊज वरून घ्यायचं असतं. जसं आपण बघा, बॉडीवरून मेजरमेंट घेतो ना राऊंड मध्ये, तर जे मेजरमेंट घेतलं ना त्याचा आपण चौथा भाग करत असतो. तर इथं आपल्याला ब्लाऊज वरून त्याचा एकच भागाचं मेजरमेंट घ्यायचं असतं. तर बघा, आता आपण इथे छातीचं मेजरमेंट घेतलं, त्यानंतर लगेचच इथून असं टेप ठेवून कटोरीचं देखील मेजरमेंट घेऊन घेऊ. तर कटोरी किती आपली, 5.5 इंचाची कटोरी. तर इथं आपण 5.5 इंच कटोरी असं लिहून घेऊ. त्यानंतर आपल्याला इथं आता कमरचं देखील मेजरमेंट घ्यायचं. ते बघा, तुम्हाला मी कमरचे मेजरमेंट घेण्याची 2 पद्धत सांगेल. अगोदर आपण हे देखील घेऊन घेऊ. तर हे किती येत आहे आपलं, 7 इंच कमर येते. किती येते, 7 इंच कमर येते. आपण एकदा लिहून घेऊ. मी पुन्हा अजून तुम्हाला अजून एक मेजरमेंट कशा पद्धतीने घ्यायचं ते देखील दाखवेल. इथं 7 इंच कमर लिहून घेतलं. त्यानंतर आपल्याला पुढच्या गळ्याचं मेजरमेंट घ्यायचं. तर बघा, आता ही जी शोल्डरची स्टिचिंगची तुम्हाला शिलाई दिसत असेल, बघा ही बघा, ही शोल्डरची. तर इथून बघा, आपल्याला टेप जो आहे ना, तो इथून असं व्यवस्थित ठेवायचा असतो. बघा, इथून टेप असा ठेवायचा. त्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने ते क्रॉस मध्ये ठेवायचं असतं. बघा, असं असं पुढच्या गळ्याचं मेजरमेंट घ्यायचं असतं. गळ्याचं मेजरमेंट नेहमी अशाच पद्धतीने घ्यायचं असतं, कारण आपण बॉक्स बनवतो आणि त्यामधून गळ्याचा जो आकार आहे तो ड्रॉ करत असतो. तर आपल्याला मेजरमेंट अशाच पद्धतीने घ्यायचे. तर किती आलंय आता हे मेजरमेंट, 5.5 इंच. पुढचा गळा किती आपला, 5.5 इंच. इथं आपण लगेचच लिहून घेऊ, 5.5 इंच. त्यानंतर बघा, तर मोंढ्याचं देखील मेजरमेंट कसं घ्यायचं बघा. तर आपण हे काय मेजरमेंट घेतलेलं आपण कटिंगला टाकत नाही, पण कशा पद्धतीने घ्यायचं तुम्हाला इथं ते देखील दाखवते. तर हे बघा, इथून आपली ही आता शोल्डरची जी स्टिचिंगची शिलाई आहे, तिथून आपल्याला टेप असा ठेवायचा आहे. बघा, इथे असा ठेवायचा. त्यानंतर इथून बघा,
आता इथं आपली शिलाई आहे ना, ती इथं असं क्रॉस मध्ये करायचं आहे बघा. अशा पद्धतीने टेप ठेवून असं मार्किंग करायचं असतं. तर हा किती येतोय? 5.5 इंच येतोय. हा फक्त आपण मेजरमेंट साठी घेतोय. कटिंगच्या वेळेस हा मोंढा घेतली नाही, आपण आपल्या साईज नुसारच मोंढा घेतो. तर हे बघ, आता इथे लिहून घेऊ आपण 5.5 इंच. त्यानंतर आपल्याला बाहीचं देखील मेजरमेंट घ्यायचंय. तर हे बघा, तर इथून बाही जॉईन केली ना, तिथून आपल्याला टेप ठेवायचा. तर बाही किती? 9 इंचाची बाही. आता तुमच्याकडे जर मेजरमेंटला शॉर्ट ब्लाउज येईल असेल तर ते तुमचं जिथपर्यंत आलंय तिथपर्यंत टेप ठेवून मेजर करायचं. तर इथं किती आलंय? 9 इंच बाहीचं मेजरमेंट आलं. त्यानंतर दंडघेर चेक करायचं आपल्याला. तर दंडघेरसाठी असं व्यवस्थित ठेवून घ्यायचं. इथून बघा, दंडघेर चेक करू आपण. तर दंडघेर किती आहे? 5.25 इंच दंडघेर. हे बघा, 5.25 इंच दंडघेर आहे. तर आपण इथे लगेचच लिहून घेऊ. बाही किती? 9 इंच आणि आता 5.25. तर हे बघा, एक मिनिट. अशा पद्धतीने लिहिलं तरी चालेल किंवा सरळ अक्षरात लिहून घ्यायचं 5.25. तर इथं 5.25 लिहून घेतलं. बाहीचा दंड घेत. त्यानंतर आता बघा, आता नंतर पाठीमागचं ब्लाऊजची उंची वगैरे घ्यायची. तर आता पाठीमागची साईड आपण ठेवली. तर हे बघा, आता इथून पुन्हा आपल्याला शोल्डरची जी शिलाई आहे तिथून आपल्याला टेप असा ठेवायचा आणि बघा, इथून आपल्याला ब्लाऊजची उंची घ्यायची. तर ब्लाऊजची उंची किती येते? व्यवस्थित असं स्टार्ट करायचंय ब्लाऊज. तर ब्लाऊजची उंची आहे 13 इंच. किती आहे? 13 इंच. त्यानंतर लगेचच टेप असाच ठेवेल राहू द्यायचा आणि इथून बघा, इथून आपल्याला चेक करायचं असतं. तर मागचा गळा किती आहे? हे बघा, इथून चेक करायचं. तर किती येतोय? 10 इंचाचा मागचा गळा येतोय. किंवा तुम्ही हा बेल्ट देखील चेक करू शकता. हे बघा, हा किती आहे? 3 इंचाचा. तर आपण इथं टाकून घेऊ. मागचा गळा 10 आणि ब्लाऊजची उंची 13 झालं. त्यानंतर तुम्हाला आता अजून एक कमरचं कशा पद्धतीने मेजरमेंट घ्यायचं ते इथे दाखवते. आपण हुक वगैरे सर्व काढून घेऊ. तर बघ, ते इथून आपल्याला टेप जो आहे तो असा ठेवायचा, असं पूर्ण टेप. तर किती येते? 29 इंच येते. हे बघा, किती येते? 29 इंच. म्हणजे 29 आपण इथे लिहून घेऊ. हे बघा, कंसात 29 इंच. आता हे 29 इंच का लिहिलं? तर आपण हे मेजरमेंट टाकणार आहे 7 इंच. पण नंतर बघा, जेव्हा आपण ब्लाऊज पूर्ण स्टिच करू तेव्हा आपल्याला टेपनी हे कमरचं जे मेजरमेंट आहे तर हे आपण तिथं चेक करू आपण शिवलेल्या ब्लाऊजवर. तर त्यासाठी आपण 29 इंच तिथं घेऊन घेतले. तर अशा पद्धतीने तुम्ही देखील ब्लाऊज वरून मापे घ्यायची. तर सेम याच पद्धतीने तुम्हाला ब्लाऊज वरून मापे घेऊन आणि ब्लाऊज कटिंग आणि स्टिचिंग करायचं आहे. फक्त आपण जो मोंढा आणि शोल्डर असतो तो आपल्या साईज नुसार आपण तिथे टाकत असतो. तुम्हाला देखील सेम साईज नुसार टाकायचा आहे. तर तुम्हाला जर माहित नसेल तर साईज नुसार मोंढा आणि शोल्डर किती टाकायचे, तर आपल्या चॅनलवर बघा, आपण जी क्लासची सिरीज चालू केली होती त्यामध्ये कटोरी ब्लाऊजचे चार्ट मी लिहून दिलेले. त्यामध्ये सांगितलंय का कशा पद्धतीने साईज नुसार मोंढा किती घ्यायचा, शोल्डर किती घ्यायचे, त्यानंतर गळा रुंदी किती घ्यायची, त्यानंतर कटोरी देखील किती घ्यायची, ते सर्व त्यामध्ये डिटेल मध्ये सांगितलंय. तर तो व्हिडिओ नक्की जाऊन तुम्ही, मी वाटलं तर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये त्याची लिंक देखील देते, तुम्हाला नक्की जाऊन चेक करा. म्हणजे तुम्हाला सोपं पडेल ब्लाऊज साईज नुसार कटिंग करायला. तर चला, आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवर कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. बाय.